Once more! Once more! Once more! जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या आरक्या भावाचं यूट्यूब चॅनल वेदांत एडिटिंग वरील एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तर फायनली मित्रांनो, आजचाच व्हिडिओ तो एकदम जबरदस्त मेरा दिल है सोना इसमें हर दिल कोणे या सॉन्ग वरती झालेला आहे. तर व्हिडिओला लाईक प्रत्येकाने करा. आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदाच आला असेल तर आपल्या वेदांत एडिटिंग यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या. कारण मित्रांनो, आपण आपल्या चॅनलवरती अशाच प्रकारे इंस्टाग्राम ट्रेंडिंग रील्स एडिटिंग शिकवत असतो. तर सोबतच मित्रांनो, आज व्हिडिओला जो लागणार बीटमार्कचा जो सॉन्ग आहे मित्रांनो, तो आपल्या टेलिग्राम चॅनलवरती किंवा आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे मित्रांनो. तिथून आपण इझिली डाउनलोड करून घेऊ शकता. तर मटेरियल डाउनलोड करण्यास काही प्रॉब्लेम आल्यास आपल्या इंस्टा पेजला फॉलो करून घ्या. त्याचं नाव आहे VE एडिटिंग एडिट्स. तर तिथे आपण मेसेज करायचं, तर मी इझिली मटेरियल तुम्हाला DM मध्ये पाठवून जाईल. तर चला मित्रांनो, जराही न वेळ घालवता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर सर्वात पहिल्यांदा मित्रांनो, इथे आपल्याला प्ले स्टोअरवरून सोपरी पण ॲप डाउनलोड करून सिंगापूरचं वेपन कनेक्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर ना आपल्या टेलिग्राम चॅनलवरती कॅपकट प्रो हा ॲप्लिकेशन पिन केलेला आहे मित्रांनो. मी 2-3 दिवस झालं न्यू व्हर्जन दिलेला आहे. तर तिथून आपण जाऊन इझिली डाउनलोड करून घ्यायचं आहे. त्यानंतर ना आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे मित्रांनो. आता कॅपकट ॲप्लिकेशन ओपन करायचे. त्यानंतर ना आपल्याला एक न्यू प्रोजेक्ट तयार करायचे. त्यासाठी न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आहे. तो मी तुम्हाला व्हिडिओ दिलेला तो ॲड करून घ्यायचा आहे. ॲड केल्यानंतर ना तर त्या व्हिडिओवरती क्लिक करायचं. त्यानंतर ना खाली स्क्रोल करायचं. इथे व्हिडिओच्या लेअरवरती क्लिक करून खाली स्क्रोल करायचं. इथे एक्सट्रॅक्ट ओढवण्याचा ऑप्शन बघायला भेटेल, याच्यावरती क्लिक करायचं आहे. तर इथे बघू शकता, याच्यावरती क्लिक केल्यानंतर ना ऑडिओवरती क्लिक करायचं, एक्सट्रॅक्ट झालेलं आहे. त्यानंतर ना पुढे स्क्रोल करून ते बीट्स ऑप्शन बघायला भेटेल, याच्यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर ना मी तुम्हाला व्हिडिओमध्ये असं थोडं पुढे घ्यायचं आहे, असं म्हणजे आता थांबा दाखवतो. तर इथे व्हाईट इथे बघू शकता, अशा प्रकारे व्हाईट आलेलं आहे मित्रांनो. इथे व्हाईट जिथे व्हाईट येते ना तिथे बीट्स ॲड करायचे. इथे व्हाईट आले, इथे ॲड बीट करायचे. असं हळू स्क्रोल करायचं मित्रांनो. तर इथे सुद्धा व्हाईट आले. असं जिथे व्हाईट कलरचे येते ना तिथे असं बीट ॲड करायचे. त्यानंतर ना तुम्ही सगळे बीट्स ॲड करून घ्यायच्यात. मी थोडे बीट्स तुम्हाला ॲड करून दाखवले. त्यानंतर ना व्हिडिओच्या लेअरवरती क्लिक करून खाली स्क्रोल करायचे. इथे एक रिप्लेस नावाचा ऑप्शन बघायला भेटेल, याच्यावरती क्लिक करायचे. त्यानंतर आपला फोटो ॲड करून घ्यायचा आहे. त्यानंतर ना 2 बोटाने खेचून असं मोठं करायचं. त्यानंतर ना पुढे 1 नंबरच्या बीटवरती यायचं. इथे खालचं खेचून स्क्रोल करून 1 नंबरचं जे स्प्लिटचं ऑप्शन आहे याच्यावरती क्लिक करायचं पहिल्या बीटवरती येऊन. त्यानंतर ना जिथे आपण बीट्स ॲड केले आहेत ना, तुम्ही जिथे बीट्स ॲड केले आहेत ना तिथे स्प्लिट करायचे अशा प्रकारे. तर इथे दुसऱ्या तिसऱ्या जिथे बीट्स ॲड केलेत ना तिथे स्प्लिट केल्यानंतर ना सगळे स्प्लिट करायचे. मी तुम्हाला आता कुठे बीट्स कुठले ॲनिमेशन द्यायला सांगतो ते तुम्ही ॲड करायचे आहेत ॲनिमेशन्स. तर सर्वात पहिल्यांदा असं व्हिडिओ मोठं करून घ्यायचं आहे खेचून लेअर. त्यानंतर ना पहिल्या लेअरवरती क्लिक करून ॲनिमेशन्सवरती क्लिक करून एनमध्ये इथे स्पिनिंग स्पेअर हा इफेक्ट ॲनिमेशन जो आहे तो ॲड करायचं आहे, स्पिनिंग स्पेअर. त्यानंतर ना दुसऱ्या लेअरवरती कॉम्बोवरती क्लिक करायचं. त्यानंतर ना इथे डेझर्ट राईट ॲड करायचं आहे. 4 लेअर्सला डेझर्ट लाईट हा ॲनिमेशन ॲड करायचं. त्यानंतर ना इथे 6वी जी लेअर आहे त्या लेअरला 6वी 7वी जी लेअर आहे इथे स्ट्रेच अँड डेझर्ट ॲड करायचे. इथे 5 सेकंड 15 फ्रेमच्या बीटला. त्यानंतर ना इथे 6 सेकंड 15 फ्रेमच्या लेअरवरती येऊन 3D कार्ड 1 ॲड करायचे. त्यानंतर ना पुढच्या लेअरला 3D कार्ड 2, पुढच्या लेअरला 3D कार्ड 3, पुढच्या लेअरला 3D कार्ड 4, 3D कार्ड 5, 3D कार्ड 6. त्यानंतर ना आता पुढच्या लेअरला आता इथे क्रायस्टल 1 हा इफेक्ट ॲड करायचा आहे, 3D आहे हा सुद्धा. त्यानंतर ना पुढच्या लेअरवरती येऊन बाउन्स 1 हा ॲनिमेशन ॲड करायचं. त्यानंतर ना पुढच्या लेअरला
डिसेक्ट टू हा ॲनिमेशन ॲड करायचं आहे. त्यानंतर ना 12 सेकंडच्या लेअरवरती येऊन कॉम्बोवरती क्लिक करून फॅलिंग हा ॲनिमेशन ॲड करायचं आहे. त्यानंतर ना 12 सेकंड 15 फ्रेमच्या लेअरवरती पॉपिंग कँडी हा ॲनिमेशन ॲड करायचं आहे. त्यानंतर ना 13 सेकंडच्या लेअरला येऊन झूम 1 हा ॲनिमेशन ॲड करायचं आहे. 14 सेकंडच्या लेअरवरती येऊन परत 3D कार्ड 1, 3D कार्ड 2 पुढच्या लेअरला 3D कार्ड 3, 3D कार्ड 4, 3D कार्ड 5, 3D कार्ड 6 हा ॲनिमेशन्स अशा प्रकारे ॲड करायचे. त्यानंतर ना आता आपण 3D कार्ड जिथे 3D कार्डचे ॲनिमेशन्स ॲड केलेत ना त्या लेअर पहिली जी लेअर आहे 3D कार्ड 1 जिथे लेअरला आपण असं फोटो मोठं केलं तर त्यामुळे आता काय करायचं आहे जिथे 3D कार्ड्स ॲनिमेशन्स ॲड केले ते ना तिथे असं इमेज आहे ती इमेजची साईज बरोबर अशा प्रकारे असते ना ते अशा प्रकारे करायचे, लहान करायचे. त्यानंतर ना आता इफेक्ट ॲड करायचे. त्यासाठी आपल्याला इफेक्ट्सवरती क्लिक करून इथे स्टार्ट लेवल व्हिडिओ इफेक्ट्सवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर ना व्हिडिओ इफेक्ट्सवरती क्लिकल्यानंतर ओपनिंग अँड क्लोजिंगमध्ये इथे एक्झर्नल स्पॉट हा इफेक्ट ॲड करायचं आहे. त्यानंतर ना आपल्याला या लेअरला खेचून 5 सेकंडची जी बीट आहे या बीटपर्यंत ॲड करून घ्यायचं आहे. त्यानंतर 5 सेकंडच्या बीटला यायचं आहे. परत एकदा इथे व्हिडिओ इफेक्ट्सवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर ना इथे लास्टून 2 नंबरला अशा प्रकारे स्क्रोल करून लास्टून 2ला स्प्लिटचा ऑप्शन बघायला भेटेल. याच्यावरती क्लिक करून हा जो 3 नंबरचा जो इफेक्ट आहे तो ॲड करून घ्यायचा आहे. त्यानंतर ना आपल्याला 6 सेकंडच्या पुढच्या बीटपर्यंत ॲड करायचं आहे. त्यानंतर ना ॲडजस्टवरती क्लिक करायचं आहे. ते व्हर्टिकल जो आहे तो अशा प्रकारे असतो मित्रांनो, नाहीतर अशा प्रकारे कसा देखील असतो तो तुम्हाला ॲडजस्ट करून घ्यायचा आहे व्हर्टिकल. त्यानंतर ना आता काय करायचं आहे स्टार्टला यायचं आहे. बॅकवरती क्लिक करून ओव्हरलीवरती क्लिक करायचं. त्यानंतर ना ॲड ओव्हरलीवरती क्लिक करून आपला जो लोगो जो असतो तो ॲड करून घ्यायचा आहे. त्यानंतर ना लोगोवरती क्लिक करायचं लोगोच्या लेअरवरती. त्यानंतर ना अशा प्रकारे म्हणजे कुठे सेट करायचं लहान करून कुठे सेट करायचं तिथे सेट करून घ्यायचं. मी असं कोपऱ्यामध्ये सेट करून घेतो. त्यानंतर ना बॅकवरती क्लिक करायचं आहे. इफेक्ट्समध्ये जायचं आहे. इफेक्ट्समध्ये गेल्यानंतर ना आता काय करायचं आहे या एक्झर्नल स्पॉटची जी लेअर आहे या लेअरवरती क्लिक करून इथे ऑब्जेक्टवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर ना इथे मेन व्हिडिओवरती आहे मित्रांनो, तर ते ओव्हरलीवरती क्लिक केलं तर अशा प्रकारे फक्त ह्यालाच बसतो मित्रांनो, फक्त लोगोलाच हा इफेक्ट बसतो. त्यानंतर ना पहिल्या ऑब्जेक्टवरती क्लिक करून ऑल व्हिडिओवरती सेट करायचे आहेत. यामुळे काय होईल आपला जो लोगो आहे आणि फोटो आहे तो दोन्हीला देखील हा इफेक्ट लागून जाईल मित्रांनो. त्यानंतर ना पुढची जी लेअर आहे ह्या लेअरला सुद्धा अशाच प्रकारे ऑब्जेक्टवरून ऑल व्हिडिओ करायचे. त्यामुळे आपल्याला बघू शकता इथे सुद्धा दिसत आहे, इथे सुद्धा दिसत आहे, इथे सुद्धा दिसत आहे. त्यामुळे अशा प्रकारे होऊन जाईल. त्यानंतर ना ते पुढं कसं आहे तसं होऊन जाईल. त्यानंतर आता हा जो व्हिडिओ तो बनून रेडी झालेला हा व्हिडिओ सेव्ह करण्यासाठी शेअरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर ना चुकून माझे VPN डिस्कनेक्ट झालं होतं त्यामुळे नो इंटरनेट दाखवलं, तर मग आता कनेक्ट करून एक्सपोर्टिंग करायला तर होतं मित्रांनो. तर VPN कनेक्ट करूनच ॲप वापरू शकता, नाहीतर नाही वापरू शकत. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. आजचं व्हिडिओ कसं वाटलं कॉमेंट करून नक्की सांगा. आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदाच आला असेल तर आपल्या वेदांत एडिटिंग यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या. कारण मित्रांनो अशाच प्रकारे आपण इंस्टाग्रामवरती ट्रेंडिंग चाललेल्या रील्स व्हिडिओ एडिटिंग शिकवत असतो. तर भेटूया पुढच्या आणि नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तर पुढचा व्हिडिओ जो आहे तो येईपर्यंत जय शिवराय.